फायनली आपली ट्रेन आली. शताब्दी ट्रेन दिव्याला थांबत नाही. चिपळूण आलेलं आहे. ते चिपळूणला थांबलीच आहे, पण इथे दिवा चिपळूण आहे. ते काय फेमस रत्नागिरीचे हापूस. फुल काळोख आहे. 4:30 वाजलेले आहेत. आता मी इथून ऑटो पकडणार मच्छी मार्केटच्या तिथून. मित्रांनो, मी जयंत सारंग आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज चाललो आहे मी तांबडेला आईच्या गावी. तर जयंत एक्सप्रेसने चाललो आहे. आता झाले 4:44. 4:58ची पहिली ट्रेन आहे. हो, 4:58ची पहिली ट्रेन आहे. आय थिंक कल्याणखेड टिटवाळा स्लो ती ट्रेन पकडून मी ठाण्याला उतरणार आणि ती पण मग 5:45ची आपली शताब्दी येईल. CSTवरून 5:20ला काहीतरी सुट्टे, नाही 5:10ला. इकडे 5:18ला येते दादरला आणि इकडे 5:45ला येते ठाण्याला. तर मी आता पांडू स्टेशनला पोचलो आहे. आता ट्रेन येईल थोड्या वेळातच, 5-6 मिनटात. मग आपण पुढचा ब्लॉग बघत राहू. माझ्यासोबत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. चला, हे भांडूप स्टेशन आणि इथे काहीतरी काम चालू आहे प्लॅटफॉर्मचं. मोठे मोठे JCB आलेले आहेत. फायनली आपली ट्रेन आलेली आहे. 4:58ची टिटवाळा स्लो. पहिली गाडी आलेली आहे गोरखपूर एक्सप्रेस. ठाणे स्टेशन आहे आणि इथे आता शताब्दीची गर्दी झालेली आहे. सगळी माणसं आलेली आहेत. आत्ताच एक गोरखपूर एक्सप्रेस गेली. आता आपली गाडी आहे. थोडी लेट झाली, 10 मिनटं. मित्रांनो, फायनली गाडी आलेली आहे आपली शताब्दी एक्सप्रेस. शताब्दी ट्रेन दिव्याला थांबत नाही. दिवा जंक्शन आलेलं आहे. 6:06ला बरोबर दिवा जंक्शन आलेलं आहे. आणि आता आपण पुढं दिव्याला हॉल्ट नाही, डायरेक्ट आता पनवेल नंतर मग गाडी 5:52ला आली. तिचा टायमिंग आहे 5:43. गाडी 5:52ला आली, कारण की त्याच्या अगोदर एक गोरखपूर एक्सप्रेस आली अहमदनगर. त्याच्यामुळे लेट झाल्या गाडीला, 5-6 मिनटं लेट झाली. आता दिवा क्रॉस केला आहे, पनवेलला पोहोचेल. त्यानंतर मग चिपळूण, रत्नागिरी आणि आपलं कणकवली. बघूया आता कसे जाते गाडी आणि टायमिंग किती होतो आहे, किती लेट होणार समजेल. व्हिडिओ बघत राहिला, व्हिडिओचा आनंद घेतला. मित्रांनो, फायनली आपलं 6:30ला पनवेल क्रॉस केलेलं आहे. मस्त आहे. बाई पेनला कशाला थांबलेली काय माहिती. आत्ताच पेन गेलं. 7-8 मिनटं पेनला गाडी थांबून राहिली. आता जस्ट पेनवरून सुटली आहे. यायला अशी थांबत राहिली तर कसं होईल. पेन आता क्रॉस झाला. 6:15 पेनला आली होती. 7-8 मिनटं थांबली. किती वेळ लागतो. 7-8 मिनटाचा पण फरक लय मोठा असतो. कवर करेल ती गाडी. आता चिपळूण येईल. आता चिपळूण नेक्स्ट स्टॉप चिपळूणच आहे. चिपळूणला भेटू. नागोठणे क्रॉस झालेलं आहे. नागोठणे मित्रांनो, रोहा क्रॉस केला आपण. 8 वाजले.
मुंबई गोवा महामार्ग. Station cross. मुंबई गोवा हायवे NH66. तर मित्रांनो चिपळूण आलेलो आहे. चिपळूण गाडी इथे चिपळूणला थांबलीच आहे, पण इथे पाणी पण भरून घेते. प्रत्येक गाडी इथे चिपळूणला पाणी भरते. हे बघा पाईप लावलेले आहेत आणि समोरून लक्षद्वीप येते. आपली ट्रेन येते बघा. एर्नाकुलम निजामुद्दीन चिपळूणला हॉल्ट आहे, तिथं थांबते गाडी. ती दिवा चिपळूण आहे, रेग्युलर असते डेली बेसिसवर. तर पाण्यामुळे गाडी थांबली. मित्रांनो चिपळूण क्रॉस केलेला आहे. 268 किलोमीटरचा प्रवास कंप्लीट केला. तर राहिला आहे 187 किलोमीटर टू कणकवली. बाकी आता किती वेळ लागतो? 10:40 तर टायमिंग आहे रत्नागिरीचा आणि कणकवलीला आहे टायमिंग 12:10. त्या टायमिंगला पोचले पाहिजे. डिपेंड आहे मध्ये पासिंग बिसिंग नाही भेटली पाहिजे. चला बघत राहणे व्हिडिओचा आनंद घेतला. रत्नागिरीचे काय फेमस? रत्नागिरीचे हापूस आंबे. रत्नागिरी हापूस आंबे. रत्नागिरी लिहिलेलं. रत्नागिरी त्या साईडला आलं प्लॅटफॉर्म. या साईडला ट्रेन लागली आहे. लोडेड ट्रकांना ट्रेन घेऊन जाते. आय थिंक गोव्याला उतरतील वाटतं. गाडी पूर्ण खाली झाली आहे, अर्धी खाली झाली आहे. आता कणकवलीला पूर्ण गाडी खाली होईल. मित्रांनो 344 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे रत्नागिरीपर्यंत. आता नेक्स्ट स्टेशन कणकवली आहे. बघूया आता किती वेळ लागतो. 111 किलोमीटर बाकी आहे. इथेच 20 मिनटं घेतले, म्हणजे 15 मिनटं. आली 45ला, आता 20 मिनटं 15 मिनटं झाली. सुटली आहे गाडी. बघूया आता किती वेळ लागतो. बघत राहा, व्हिडिओचा आनंद घेतला. मालगाडीसाठी हिला पासिंग अडवला, काय बोलणार. नाही बघा, 2 गाड्या, एक शताब्दी आणि साईडला मांडवी 10104 टू CSMT. या साईडला थांबल्यामुळे आणि मला लगेच ब्रिज भेटल्यामुळे मी पटकन धावत आलो. आता क्रॉस करून पहिलं रिक्षा बघणार, डेपोत जाणार आणि पुढे मग बघायचं मालवणला जाणार एस टी कोणती. हे कणकवली स्टेशन आपलं सजवलेलं आहे बघा. चला बघूया आता, टाईम नाही, ब्लॉग अजून संपलेला नाही. तुम्ही बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा.
गाडी तर गेली, जामसंडेला उतरलो. आता बाबू आणि सुशांत भेटतील मला. प्रवास झाला, आता जामसंडेला उतरलं. आमचा विजेंद्र आणि सुशांत आहे, गाडी घेऊन येतात. तरी त्यांचं जामसंड्यात काम होतं म्हणून ते बोलले की जामसंड्यात थांब. मी एस टीने जामसंड्यात उतरलो. आणि माझ्यासोबत मनोज पण होता, तो देवगडला होता ना, त्याला काहीतरी जेवायचं आहे म्हणून तो तिकडे जेवायला थांबणार आहे. मी आता यांच्यासाठी थांबलं, बाया कधी येत आहेत त्यांच्यासोबत जाईन आणि पुढे मग तिकडे घरी पोचल्या मग ब्लॉगचा एंड करेन. पण बघत राहणे, व्हिडिओचा आनंद घेतो. चला, तो त्याची वाट बघता काय? छोट्या खेळाची वाट बघतोय. क्रिकेट कोण कोण होते रे? रात्री यायला पाहिजे ना, रात्री इथे यायला पाहिजे ना रे. चढाव उतरतोय, चढाव उतरतो. 2 मिनिटात पोहोचू शकते, त्यातून डायरेक्ट मिडवला. मागे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे मामाचं घर आणि ही 20-22 माड आहेत, मामांचीच आहेत माझ्या. तर आता आपण फॅमिलीकडे जाऊया. मामा काय करतोय? पावट्याची भाजी कामाक लावली. नाही मी व्हिडिओ करतो, नाश्ता करतो दादा. एवढे झोपले आहेत. बाय काय पोहे पोहे खाते तू? बहिणी काय करते? सगळ्यांना घेतात. काल मला करायला नाही भेटलं व्हिडिओमध्ये. वहिनी तर काय पोझिशन चालू, डेलीचं काम आहे. मामी काय भाजी साप कुठली लाल माठ व्हिडिओ करतो. दे बघ. हे कितीला झोपला ना? आम्ही आलो तो होता ना, जागा होता ना तो. बरोबर. मामा बघ. गुड मॉर्निंग. हाय कर, हाय कर. हाय असं केलं ना की टाटा करेल, टाटा करेल. गावात चहा पियायची, गावात पिणारी चहा. हे बघा, आम्ही चहा पितोय गावात बसून. आणि सूर्यनमस्कार मारून गेल्या अक्षय कुमार आमचे छोटा दादा. आपण आता खातो गावात मस्त शेळं. इथं माडं आहेत ना, मामांची माडं आहेत, तर शेळं भेटलं आपल्याला, खोबरं खातोय मस्त. कालचा आपला प्रवास मला कसा वाटला? मी ॲक्च्युली काल बोलता म्हणून माझं चार्जिंग सगळं लो झालेलं, त्याच्यामुळे मला एंड करता आला नाही. तर कसं वाटलं तुम्हाला शताब्दीमधून प्रवास केलेला? कसं वाटलं? इन्सिडेंट तर काय नव्हता, मला इन्सिडेंट काय भेटला नाही प्रवासामध्ये. फक्त एक की पासिंगला मालगाडी ठेवलेली, म्हणजे मालगाडीला जाण्यासाठी आपल्याला पासिंगला ठेवलं होतं विलवडे स्टेशनला, तेवढंच फक्त. बाकी काय बघायला भेटलं नाही एवढं. पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा, ओके? आणि जास्तीत शेअर करा व्हिडिओ. आता आपण भेटणार आहोत संध्याकाळी सप्त्याला, म्हणजे विठ्ठल रखुमाई हरनाम सप्ताह. तिथे आपण पारा दाखवणार आहोत आणि आपलं दिंडी काय असेल ते दाखवणार आहोत. तर भेटू आपण संध्याकाळी ब्लॉगमध्ये. तर असे व्हिडिओ येतात. तर माझ्या चॅनलवर जर नवीन युजर्स असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण संध्याकाळी. चला, बाय बाय.